मराठवाड्यातील प्रसिद्ध हे खमंग खुसखुशीत लोणी धपाटे हे असे थापटून तयार केले जातात, म्हणून याला धपाटे असे म्हणतात। तसेच यामध्ये मिश्र धान्य वापरले जातात, म्हणून हे अतिशय पौष्टिक असतात। तसेच याला भरपूर असं लोणी लावून तयार करतात, म्हणून याची चव अगदी जिभेवर शेवटच्या घासापर्यंत रेंगाळत राहते। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण इथे धपाट्यांसाठी एक वाटण तयार करतोय। त्याकरता 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। याचा आपल्याला एक भरडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये जर अगदी गरज वाटली तर 1 चमचा पाणी घालायचं आणि हे आपल्याला भरडसर वाटून घ्यायचं आहे। आता हे आपलं असं मिश्रण वाटून मी तयार करून घेतलेलं आहे। आता आपण इथे पीठ एकत्रित करून घेऊया। इथे मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीच्या पिठाने हे धपाटे अगदी मस्त खुसखुशीत तयार होतात। तसेच हे धपाटे वातड होऊ नयेत म्हणून 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि छान याला खमंगपणा यावा याकरता अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तसेच 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। 1 चमचा ओवा हा हातावर असा चोळून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान या धपाट्यांमध्ये उतरतो। आता यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालायचे, यामुळे या धपाट्यांना छान असा खमंगपणा येतो। तसेच पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धना पावडर घालायची। आपण हिरव्या मिरचीचं वाटण तर तयार केलेलंच आहे, पण रंग सुरेख यावा म्हणून अर्धा चमचा लाल तिखट घातलं, पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि जे आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलं ते सुद्धा या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे मेथी असेल तर मेथी अगदी बारीक चिरून घातली तरीही चालेल किंवा पालक घातला तरीही चालेल। जर तुम्ही प्रवासासाठी हे धपाटे बनवणार असाल तर यामध्ये कांदा घालायचा नाही, पण जर तुम्ही लगेच खाण्यासाठी हे धपाटे बनवणार असाल तर एक अगदी बारीक चिरलेला कांदा घातला तरीही चालेल। आता याला छान मऊसूतपणा यावा म्हणून 2 चमचे गोडतेल घातलेलं आहे। आता हे सगळे साहित्य जे आपण सगळी जिन्नस व्यवस्थित अशी मिसळून घ्यायची आहेत। पिठाला हे कोथिंबीर किंवा हे जे आपण लसूण आणि मिरचीचं वाटण तयार करून घेतलं ते व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। त्यामुळे जर कोथिंबीरीला पाणी सुटतं किंवा बऱ्याचदा मिरचीला सुद्धा पाणी सुटलं जातं, म्हणून सुरुवातीला हे असं चोळून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला छान मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे। फार सैलसर किंवा फार घट्ट असं पीठ न मळता जसं आपण भाकरीसाठी नेहमी मळतो तसं आपल्याला हे असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 10 मिनटं हे पीठ असंच मुरू देऊयात। एक 10 मिनटानंतर पीठ आपलं छान मऊसूत तयार होतं, छान मुरलं जातं। आता आपण याचे धपाटे थापणार आहोत। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे पीठ अजिबात हाताला चिकटत नाही। हे बघा, आता लाटी केली तरीसुद्धा अजिबात हाताला पीठ चिकटलं नाही। आता एखादं स्वच्छ सुती कापड घ्यायचं आहे, त्याचं पाण्यामध्ये अगदी ओलसर करून घ्यायचं आहे। हे कापड असं पोळपाटावर ठेवायचं, त्यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे धपाटा थापल्यानंतर तो या कापडाला चिकटला जात नाही, म्हणून हे असं पाणी लावायचं। तसेच हाताला सुद्धा पाणी लावून घ्यायचं आणि हे असं जसं आपण नेहमी भाकरी थापतो तसे आपल्याला हा धपाटा असा थापून घ्यायचा आहे। हा असा थापून बनवला जातो, म्हणूनच याला धपाटे असे म्हणतात। हा असा जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला अगदी पातळ असा धपाटा थापून घ्यायचा आहे, म्हणजे तो खायला खूप छान लागतो। मी हा इतका पातळ धपाटा थापून घेतलेला आहे। याला छान वरतून असे मस्त भरपूर तीळ लावायचे आणि तीळ निखळून पडायला नको म्हणून थोडंसं पुन्हा असं थापून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित याला छान असे चिकटून राहतात। हे बघा, मस्त आपला धपाटा थापून झाला। त्यानंतर आता इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे। भाकरीसाठी जो तवा वापरतो तोच तवा वापरलेला आहे आणि त्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं आणि मग हा रुमालासहितच धपाटा या आपल्याला तव्यावर घालून घ्यायचा आहे। कडेने हे असं तेल सोडून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती आपल्याला धपाटा छान खमंग असा शेकवून घ्यायचा आहे। एक बाजू चांगली शेकली गेली की मग धपाटा उलटवून घ्यायचा आहे। दुसरी बाजूसुद्धा मध्यम आचेवरती शेकवायची। मोठ्या आचेवर किंवा अगदी लहान आचेवर सुद्धा हे धपाटे शेकवू नका। मोठ्या आचेवर शेकले तर मात्र ते आतून कच्चे राहतात। आता छान मध्यम आचेवर शेकल्यानंतर याला भरपूर असं लोणी लावून घ्यायचं आहे। लोणी नसेल तर मात्र तुम्ही अमूल बटर वापरलं तरीही चालेल, पण लोण्याची चव या धपाट्याला अप्रतिम येते। आता लोणी लावल्यानंतर जास्त वेळ आपल्याला हा धपाटा शेकवायचा नाही आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा मी
हा असा लोणी लावून घेते आणि लगेच आपल्याला दुसरी बाजूसुद्धा ही अशी उलटवून घ्यायची आहे। जास्त वेळ जर धपाटा आपण शेकवला तर लोणी सगळं करपून करपट वास येऊ शकतो। आता हा धपाटा दह्याबरोबर आणि लोणच्याबरोबर मी सर्व केला। अजून एक दुसरा धपाटा थापून तयार आहे, तो सुद्धा असंच तव्यावर तेल घालायचं आणि हा असा धपाटा दुसरासुद्धा आपल्याला मध्यम आचेवरती भरपूर असं तेल लावून खमंग असा शेकवून घ्यायचा आहे। प्रवासासाठी जर तुम्ही हे धपाटे बनवत असाल तर मात्र लोणी न लावता याला तुम्ही साजूक तूप लावून सुद्धा खमंग खरपूस भाजून घेऊ शकता। आता हे धपाटे जर तुम्ही घरीच नाश्त्यासाठी बनवले असतील तर मात्र असा भरपूर यावरती लोण्याचा गोळा द्यायचा। ह्या धपाट्याला छान असं लोणी लावायचं, अर्थातच जर आवडत असेल लोणी तर असं वरून लोणी लावायचं आणि मग मुलांना हा नाश्त्यामध्ये किंवा शाळेच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा असा धपाटा बनवून देऊ शकता। हा अतिशय पौष्टिक असल्यामुळे हा धपाटा मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी योग्यच आहे। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात। धन्यवाद।